मराठा समाजाचं आरक्षण गेलं, जे देवेंद्रजींनी मागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं होतं, ते घर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचे आरक्षण घालवलं. त्यांचा जाणता राजा रिमोट कंट्री सरकार चालवायचे, त्यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप झाला नाही, काही प्रायश्चित करावं वाटलं ना. तर मी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आपल्या सगळ्या संस्थेमध्ये मराठा आरक्षण केलं म्हणून आज आपल्या मतदारसंघातील सगळ्या मुलांमधच्या 50% फी मध्ये आपण माफी देतो. एक उदाहरण राज्यामध्ये दाखवा, राज्यामध्ये एक उदाहरण मी कोणी करून दाखवलं. ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांना विचारलं तुम्ही मराठा समाजाचा आंदोलन पाठिंबा देताय का, ते म्हटलं मी कोणत्या समाजाचा मी कोणी करत नाही, माझी जात मी कधी सांगत नाही. मला पत्रकाराने विचारलं की पवार साहेब असं म्हणतात, आमचा पवार साहेब म्हणतात जात सांगा गरज नाहीये. मी त्यांना म्हटलं एकच फक्त पवार साहेबांनी घोषणा द्यावी, एक मराठा लाख मराठा, बस आमचं समाधान झालं. हे सुद्धा म्हणायची तुम्हाला कमी बरं वाटतं, हे सुद्धा म्हणायला तुम्हाला शरम वाटते. आरक्षणाच्या मुद्द्यावर चुप्पी साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, भूमिका स्पष्टपणे मांडायला. इथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाला सामोरे गेलेत, देवेंद्रजी सामोरे गेलेत, अजितदादा सामोरे गेलेत आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण विधेयक आणून अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण 10% आरक्षण मराठा समाजाला द्यायचा निर्णय केला. ऐतिहासिक निर्णय म्हटला पाहिजे. दुर्दैवाने या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये काम करणाऱ्या 27 जणांना ज्यावेळी पाय उतर व्हावं लागलं, पक्ष संपले, त्यांचे पक्ष केव्हा पक्षाचे सहकार्य केव्हा सोडून दिला कळलंच नाही. आता राहिलेले सुद्धा या निवडणुकीमध्ये कधी घरी जातील याची सुद्धा खात्री राहिली नाही. फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष. एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, एक सगळे कोंबडा हरवल्यासारखं बोलत राहतो, कोंबडा कधी बांध देतो, तर एकेने बांध दिली घरात फक्त अंडे घरी. आणि हे देश हे मोदी साहेबांना पहिला द्यायला गेलेले आहे. हे भारतीय जनता पक्ष महायुती सरकारला पर्याय द्यायला गेलेले आहेत. याची विश्वासार्हता काय? काल मी पवार साहेबांचं उदाहरण ऐकत होतो की त्यांच्या कन्याविरोधाची सुनबाई उभी आहे. 40 वर्ष संसार केलेला सुनबाई त्यांना तर परके वाटायला लागले. अरे घरातला माणूस तुमच्या बरोबर 40 वर्ष येतो, तुम्ही त्याला परके समजायला लागले. ही महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच बरोबर सोडून दिलेली आहे असं पण अर्थ नाही. घरच्या माणसाची किंमत बाहेरची काय राहणार आहे? फक्त राजकारण करायचं, माणसं फोडाफोडी करायची, माणसावर माणसं घालायची, व्यक्तिद्वेषाचं राजकारण करायचं. द्वेष मत्सर याच्यापर्यंत तुम्ही राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही. जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. राहिली सुरू राष्ट्रवादी, राहिली सुरू उभाटा, हे लोक आता घरी काढून देतील, बारबिस्तर घेऊन तुमचं पार्सल पुरण घेऊन जा, अशा प्रकारची भूमिका आता महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी किती सहन करायचं? किती वर्ष तुम्हाला सहन केलं लोकांनी? आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा की तुमच्या पक्षातले आमदार बाहेर का पडले. आणि म्हणून तो यांच्याकडे कुठे कार्यक्रम नाही, यांच्यासमोर कुठे उद्दिष्ट नाही. एका बाजूला मी म्हटल्याप्रमाणे अनेक योजना मोदी साहेबांनी दिल्या. आज 50% 80% जनतेला मोफत धान्य मिळतं का नाही? मग हे आदरणीय मोदी साहेबांनी दिलेली योजना आपण विसरणार? हे लोकांना जाऊन सांगायचं.